श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुम्हाला 7:30 सुरू आहे. शनीची ढैया सुरू आहे. 7:30च्या त्रासामुळे तुमच्या आयुष्यामध्ये उलथापालथ सुरू आहे. कोणतंही काम यशस्वी होत नाही. सतत अपयश येत आहे. आजारपण मागे लागलेला आहे. आर्थिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर इडापिडांनी आपण घेरले गेलेलो आहोत. कोणत्याच कामात यश मिळत नाहीये. सतत चिडचिड होत आहे. लक्षात येतंय की मी असं समोरच्याला बोलायला नको, मी असं समोरच्याशी वागायला नको, पण ते त्या ओघामध्ये होऊन जात आहे. तर अशा सर्व गोष्टींनी तुम्ही त्रस्त आहात. तर यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी, उद्या बघा शनिवार, कोजागिरी पौर्णिमा आणि त्यातली त्यात चंद्रग्रहण आहे. तर उद्याच्या दिवशी सकाळी आपल्याला अर्धा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला ग्रहण काळामध्ये अर्धा उपाय करायचा आहे. सकाळचा कशा पद्धतीने करायचा, रात्रीचा कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला सांगत आहे. त्या पद्धतीने जर उद्याच्या दिवशी आपण हा उपाय केला, ही सेवा केली, तर तो जो 7:30चा त्रास आहे, शनीची जी पीडा आपल्याला सुरू आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये रिलीफ तुम्हाला मिळत आहे. त्यातून तुमची हळूहळू सुटका होत आहे. तुमची अडलेली कामं होत आहेत. तुम्हाला यश मिळत आहे. असे बरेच अनुभव तुम्हाला यायला लागतील. तर हा उपाय ज्याला 7:30 आहे त्याने जर केला तर खूप उत्तम आहे. पण तुमच्या घरातली पुरुष मंडळी असतील, तुमची मुलं असतील, हे करत नसतील, त्यांना आहे पण ते करत नाही, मग तुम्ही त्यांच्यासाठी मी त्यांच्यासाठी करत आहे असं बोलून, असा संकल्प सोडून हा जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता. पण स्वतःने जर केलं तर खूप फरक पडेल. आणि असं आपण जर केलं तर याचे रिझल्ट थोडेसे स्लो आपल्याला दिसू लागतील. पण काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं, म्हणून आपण घरातली घरात एकमेकांसाठी हा उपाय करू शकतो. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पिरियड्स असेल, सुतक असेल तर हा उपाय करायचा नाहीये. आणि तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय करू शकता. तुम्हाला हवं असेल तर यानंतर 5 शनिवार किंवा 7 शनिवार तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता. तुम्हाला खूप 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 प्रमाणामध्ये रिलीफ मिळेल. तर यासाठी आपल्याला उद्या सकाळी काय करायचं आहे की एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये खडीसाखर टाकायची आहे. अगदी चमचाभर किंवा अंदाजे चिमूटभर आपल्याला खडीसाखर त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि एक काळा दोरा घ्यायचा आहे. काळ्या दोऱ्याची जी रीळ असते, काळ्या धाग्याची जी रील असते, ती पूर्ण रील आपल्याला घ्यायची आहे. हे सर्व घेऊन आपल्याला घराच्या आजूबाजूला जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल त्या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला जायचं आहे. सुरुवातीला हे जे आपण पाणी घेऊन गेलेलो आहोत ते पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या खोडाशी खाली बुंद्याशी अर्पण करायचं आहे. कोणता मंत्र म्हणत, ओम शम शनेश्चराय नमः, ओम शम शनेश्चराय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला ते जल पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि तुमची जी काही समस्या आहे, म्हणजे की 7:30 मुळे तुम्हाला एखादी गोष्ट अशी आहे की या गोष्टीत मला खूप त्रास होत आहे शनीच्या 7:30चा, तर ते तुम्ही बोलायचे आहे आणि ती दूर व्हावी असं शनी महाराजांचं, हनुमानजींचं स्मरण करून तुम्हाला त्यांना विनंती करायची आहे. आणि त्यानंतर आता हा जो धागा आहे तो आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्या झाडाला 7 वेळा क्लॉकवाईज, जसं घड्याळाचा काटा सरळ फिरतो तसं 7 वेळा आपल्याला वेढे मारायचे आहेत. 7 वेळा तो जो काळा धागा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाला गुंडाळायचा आहे. आता हा धागा गुंडाळत असताना जर रील मध्ये धागा शिल्लक राहिला तर तो धागा तोडायचा नाही किंवा तिथे गाठ मारायची नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, धागा उरलाय, मी असं कसं करू म्हणून तो धागा तोडून घरी वापस आणायचा नाही. 7:30चा त्रास अजून वाढू शकतो. तो धागा तिथेच तसाच त्याच्यामध्ये गुंडाळायची ती रील आणि तिथेच राहू द्यायची आहे. आणि त्यानंतर तिथे आपल्याला खाली बसून 1 वेळा हनुमान चालीसा म्हणायची आहे. तुम्हाला हनुमान चालीसा येत नसेल, तुम्ही मोबाईलवर लावा. तिथे तुम्ही खाली फक्त बसा, आपलं जे इंटेन्शन आहे ते डोक्यामध्ये ठेवा आणि हनुमान चालीसा पिंपळाच्या झाडाखाली बसून ऐकायची आहे. आणि हे जर तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही ओम शम शनेश्चराय नमः हा मंत्र जो आहे तो 1 माळ म्हणजे 108 वेळा तिथे झाडाखाली बसून तुम्ही म्हणू शकता. आपली मनोकामना बोलू शकता. हा उपाय केल्यानंतर मागे वळून न बघता, मध्येच रस्त्यामध्ये कुणासोबत न बोलता, कुठेही न थांबता डायरेक्ट आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर दारामध्ये जाण्याच्या अगोदर पाणी ठेवायचं तांब्यामध्ये वगैरे, जगामध्ये पाय धुवायचे, आपल्या घरामध्ये यायचं,
परत बाथरूम मध्ये जायचं, हातपाय धुवायचे, चूळ भरायची, देवघरासमोर जायचं, देवासमोर दिवा लावायचा, दिवा नसेल तर, आणि आपली जी कुलदेवी आहे कुलदेवीचं स्मरण करायचं, म्हणजे अगदी 11 वेळा नाव घ्यायचं, कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो, आणि आपल्या कामाला आपल्याला लागायचं आहे. हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. आता याचा पार्ट 2 म्हणजे राहिला, हा उपाय पूर्ण नाही झाला. आता आपल्याला रात्री ग्रहणामध्ये, जसं की तुम्ही आता 12च्या पुढे सुद्धा हा उपाय करू शकता, किंवा तुम्ही अगदी म्हणजे सूर्यास्तानंतर कधीही हा उपाय करू शकता. याला काही काउंट नाहीये, कारण ग्रहण काळ जो असतो तो स्तोत्र, मंत्र, नामस्मरण, जप, तप या गोष्टीसाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो. बरेच जण तर या ग्रहण काळामध्ये विविध सिद्धी प्राप्त करत असतात, आणि आपण तर आपल्या स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबियांसाठी ही सेवा करत आहोत. त्याच्यामुळे मी एवढाच वेळा करू का, किती वेळा करू का असं नाही. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळ तुम्हाला ही सेवा करायची आहे. सर्वात अगोदर काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जर हनुमानजींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, काही असेल, त्याच्या समोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. जी आपली मातीची पणती असते त्याच्यामध्ये तेल घ्या, जे आपण देवाला तेल वापरतो ते घ्या, आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे हनुमानजींच्या समोर. हा दिवा तुम्ही 4 मुखी सुद्धा लावू शकता, किंवा तुम्ही 1 मुखी लावला तरीही चालेल. दोन्ही लावले तरी योग्य आहे, तुमची इच्छा. तुम्हाला वाटलं नाही मला 4 मुखी लावायचा, 4 मुखी लावा, नाही मला 1 मुखी लावायचा, 1 मुखी लावा. आणि या दिव्यामध्ये समोर फुल असलेल्या 2 लवंगा आपल्याला टाकायच्या आहेत, आणि हनुमानजींच्या फोटो समोर बसून आपल्याला हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की तुम्ही काउंट करू नका, तुम्ही करत राहा. आणि आता बऱ्याच जणांचं असतं की नाही आम्हाला नंबर सांगा, किती वेळा करायचं. तर तुम्ही हे खूप म्हणजे ग्रहण काळ आहे, यावेळेस सेवा वगैरे या गोष्टी करायला हव्यात, तर तुम्ही 108 वेळा हनुमान चालीसाचं पठण करू शकता. हे शक्य नाहीये तुम्ही 51 वेळा करा, 51 वेळा शक्य नाहीये तुम्ही 21 वेळा करा. आणि यानंतर पुढे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5-7 शनिवार तुम्ही कंटिन्यू हा जो उपाय आहे तो या पद्धतीने आपण करू शकतो. आणि हनुमान चालीसा जोपर्यंत म्हणतोय तोपर्यंत तो दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे. त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो तुम्ही धुवून परत वापरू शकता, किंवा नसेल वापरायचा तर अगदी त्या लवंगा, ती वात आणि तो दिवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मोठं झाड आहे त्या झाडाखाली नेऊन ठेवा, किंवा आजूबाजूला जिथे कुठे मोकळी जागा आहे त्या मातीमध्ये थोडंसं दाबून द्या. तर या पद्धतीने जर आपण हा उपाय केला तर 7.5चा जो त्रास आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि आपल्या आयुष्यामध्ये जी अडलेली कामं आहेत, जे सतत होणारं आर्थिक नुकसान आहे, तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला कमी होताना अनुभवायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.